बुलबुलायन भाग दुसरा. लेखिका सीमा तंगडपल्लीवार म्हणतात की हा लेख 11 सप्टेंबर 2019ला लिहिलेला आहे. त्यामुळं त्यावेळचा काळ या लेखात आलेला आहे. भाग दुसरा. बुलबुलायन. घर सुना सुना लागे. काल दुपारपासून अगदी चुकल्यासारखं वाटतंय. सुनं सुनं, रिकामा रिकामा. 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर, साधारण 27 दिवसांचा सहवास. खूप जवळचा, आपलासा झाला होता. तो काल संपला. चिवचिव बंद झाली, भरवणं बंद झालं. एका क्षणात सगळं थांबलं आणि मन संमिश्र भावनांनी भरलं. आहेत सगळेजण आजूबाजूला, पण घरट्यात नाहीत. अरे संसार संसार. एका 6 इंच बाय 4 इंच खोली म्हणा किंवा फ्लॅट म्हणा किंवा आलिशान बंगला म्हणा, त्यात चालू झालेला हा संसार. अगदी जवळून बघितला, अनुभवला आणि क्षणात ते सगळं सोडून मुक्तपणे विहार करायला निघूनही गेले. किती मोठी शिकवण देऊन गेले आपल्याला. इनफॅक्ट मला. कशात अडकून राहायचं नाही, कशाचाच मोह ठेवायचा नाही, गुंतायचं नाही. किती छान ना असं राहता आलं आपल्याला तर. पण आपण किती आपलं आपलं करत बसतो. एके दिवशी सकाळीच इवल्या 2 पिलांचा टिवटिवाट ऐकू आला. शपथ, त्यांच्या आईबाबाने एवढाच आनंद किंचित त्याहूनही जास्तच आम्हालाही झाला. अगदी गोड पिलं. कसा खाऊ भरवणार, धो पाऊस वारा जगणार की आम्हालाच टेन्शन. त्यांना काही नाही, म्हणजे असेल त्यांनाही टेन्शन, पण मला मात्र सतत ते पडणार तर नाहीत ना याची भीती. मांजर किंवा इतर कोणी जवळ येऊ शकत नव्हतं, कारण तसं उंचावर आणि पहिल्या मजल्यावर होतं ना घरटं. दोन्ही बुलबुल म्हणजे आई बाबा बारीक किडे आणि आळ्या आणून भरवायचे पिलांना. सुरुवातीला पिलांचे डोळे मिटलेले असत. ते पक्षी म्हणजे आई बाबा खाऊ घेऊन आले की इवल्या चोची उघडून तोंड वर करायचे. हे त्यांना कसं कळतं? 2 दिवस बारकाईनं निरीक्षण केल्यावर मला समजलं की आई बाबा खाऊ घेऊन आले की विशिष्ट आवाज काढतात. आम्ही दुरून काडीनं अगदी आजूबाजूची पानं वर केल्यामुळं झालेल्या आवाजामुळं खाण्याच्या अपेक्षेनं चोची वर केलेले मी फोटो आणि त्यांचे व्हिडिओ पण घेतले. तो व्हिडिओ म्हणजे कळसच होता अगदी. खरं तर असं नको होतं करायला, पण खूप उत्सुकता, त्यामुळं केलं. मात्र हे सगळं जपूनच केलं, दुरूनच. हे सगळं करताना 2 वेळा ते पक्षी आवाज करत जवळ आले होते, म्हणजे खूप कासावीस झाले होते. म्हणून मग तेव्हापासून आम्ही जवळ फिरकलो सुद्धा नाही. आपल्या पिल्लांचं जीवापाड राखण करणारे आईबाबाच होते ना ते. कासावीस होणारच. पण नंतर मात्र कधी जवळ गेलो नाही आम्ही. आपल्या बाळाचे वाढीचे आणि विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात. पालथं पडून आपल्याकडं बघून हसण्यापासून ते प्रत्येक लहान सहान गोष्ट ही त्यांच्या विकासाचे टप्पे असतात. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा बाळ स्वतः उभं राहतं आणि पहिलं पाऊल टाकतं तो असतो. आपलं बाळ जेव्हा पहिलं पाऊल टाकतं तेव्हा आपण त्याला थोडीशी मदत करतो. ते आपला हात धरतं किंवा भिंतीचा किंवा फर्निचरचा आधार घेतं. त्याच्या प्रयत्नांसाठी त्याचं भरपूर कौतुक करतो आपण, जवळ घेतो. डिगी डिगी बाला घोडा उभा झाला
असं आपण म्हणतो आणि किती कौतुक करून जवळ घेतो, पापी घेतो. आणि असंच वाटत असेल ना त्या बुलबुलांना सुद्धा. आपल्या बाळाला एकट्यानं पहिली पावलं टाकण्यासाठीचा आत्मविश्वास आणि संतुलन विकसित होण्यासाठी कदाचित काही महिने लागतात. त्यानंतर त्याला तोल सांभाळत आणि स्थिरपणे चालायला काही महिने लागतात. पण या पिल्लांना मोजून 6 ते 8 दिवस लागले आणि पाऊल टाकायला काही मिनिटांचा अवधी. अक्षरशः एका क्षणात पापणी लवते न लवते तोच दुडू घरट्यातून हळूहळू वर येत 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 बाजूला सरकत हळूहळू तोल सावरत सावरत भुर्रकन भरारी घेतली. त्या क्षणी मी काय अनुभवलं नाही सांगू शकत. फक्त 27 दिवसात मनाला लागलेली त्यांची सवय मात्र काल चटका लावून गेली. तर झालं असं, याआधी मी जन्मोत्सव म्हणून एक लेख लिहिला होता. तर आता जन्मानंतर दर दिवशी त्यांची होणारी हालचाल अगदी जवळून बघताना खूप आनंद होत होता. सकाळी उठल्यापासून आम्हा दोघांचाही त्यांना न्याहाळत बसण्यातच वेळ जायचा. खूप सवय झाली होती बुलबुलांची आणि अचानक आज एकदम रिकामा झालं. अगदी 27 दिवस, पण खूपच लळा लागला होता. हम दो हमारे दो. 8 दिवसात पिल्लांनी भरारी घेतली. 2 दिवसापासून पिल्लांना कसं उडायचं ते शिकवत होती बुलबुलाई. बाजूला येऊन एक विशिष्ट आवाज काढून पंख फडकवून दाखवणं, इकडून तिकडं उडणं, सगळं मला जवळून पाहायला मिळालं. आपण जन्मभर शिकत राहतो, शिकवत राहतो, तरी पण अवघ्या 25 ते 27 दिवसात त्या 2 पिलांना स्वतः उडण्याचं बळ देणारे ते 2 पक्षी समोरच्या तारेवर बसून मोठमोठ्यानं टिवटिवत होते. त्या पिलांनी भरारी मारावी म्हणून आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या माणसाच्या पिलांच्या घटना आठवल्या. मन सुन्न झालं. काय करत नाही आपण आपल्या मुलांसाठी, पण स्वतःच्या पिलाने स्वतः भरारी मारावी म्हणून मन कठोर करून ती बुलबुलाची जोडी दोघं समोरच्या तारेवर बसून होते. एक पिल्लू तर उडण्याच्या नादात फरशीवर पडतं की काय अशी भीती वाटायची मला. वाटलं समजा खाली पडलं तर संपलं सगळं. सरळ खाली, कारण घरटंच अशा जागी होतं, पण सुदैवानं ते खाली पडलं नाही. आयुष्यातल्या मोठ्या पाठाची शिकवण चालू होती. अखेर तेही उडून गेल्यावर त्यांचा कर्कश आवाज उगाचच मृदू झाल्यासारखा वाटला. ते रिकामं घरटं आता बघवत नाही. नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्तानं अशी पिलं उडतात आणि काडी काडी वेचून बांधलेल्या घरट्यात आई बाबा वाट बघत राहतात. खिन्न अवस्थेत एक ओळ सुचली, या चिमण्यांनो परत फिरा, पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, चल उड़ जा रे पंछी कि अब ये देश है बेगाना. असे 1 ना 2 कितीतरी गाणी आठवायला लागली. माझीच कविता कलाकृतीसोबत केलेली परत एकदा शेअर करते. काट्या कुट्या जमवूनी बांधिले घरटे पिल्लांसाठी, काट्या कुट्या जमवूनी बांधिले घरटे पिल्लांसाठी, भरवण्या पिल्लांना घेऊन आलो दाणा पाणी, घ्याया गगन भरारी दिले बळ पंखाला, पक्ष्यांमधला पक्षी बनूनी घेतो नभात उंच भरारी, नवविश्व निर्माण करण्या गेला उडुनी आकाशी, होऊन या पक्षी. आई बाबाच्या वाटेवर उरली आठवांची नक्षी, उरली आठवांची नक्षी.
बुलबुलायन. भाग दुसरा आपण ऐकलत. लेखिका सीमा तंगडपल्लीवार. त्यांचा मोबाईल नंबर 9921773672. अभिवाचन दत्ता सरदेशमुख.